सध्याच्या काळामध्ये आपण आरोग्याबद्दल खूप जागरूक झालेलो आहोत। त्याचबरोबर आजारांची वाढती संख्या, त्यामुळे सुद्धा कदाचित प्रोटीन, प्रथिन हे शब्द सारखं आपल्या कानावर येतं। पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की प्रोटीन हे फक्त आपल्याला मांसाहारातून मिळतं। पण जे व्हेजिटेरियन सोर्स असतं प्रोटीनचे ते पचायला हलके असतात। ते फक्त प्रोटीन्स नाही, पण त्याच्याबरोबर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स मिळतं, मिनरल्स मिळतात, विटामिन्स मिळतात। ते पचायला हलके असतात आणि ऑफकोर्स इझिली अवेलेबल असतात आणि स्वस्त असतात। सो तुम्हाला प्रोटीनसाठी कोणत्याही महागड्या प्रोटीन सप्लिमेंटची गरज नाही। जिम लावली किंवा व्यायाम सुरू केला की पहिला त्याचा प्रश्न असतो की प्रोटीन सप्लिमेंट कोणती घ्यावी। आजकाल सोशल मीडियावर, टीव्हीच्या ॲडवर प्रोटीन, प्रथिन हे शब्द सारखे आपल्या कानावर पडत असतात आणि खूप लोक भरभरून प्रोटीनबद्दल माहिती देतात। पण मग प्रश्न हाच राहतो की प्रोटीन कोणतं घ्यावं, सप्लिमेंट घ्यायचं की नाही, कुणी घ्यावं, कुणी घ्यायचं नाही, प्रोटीन आपल्याला कशासाठी लागतं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। प्रोटीन सप्लिमेंट घ्यावे का? हे बघा, जे खूप जिम मारत असेल, ज्यांचं खूप शारीरिक व्यायाम होत असेल, जे मसल मास वाढवायचा प्रयत्न करतात किंवा आपण म्हणतो की जे शरीर सौष्ठव स्पर्धामध्ये भाग घेतात, जे बॉडी बिल्डर्स असतात, तर तेच फक्त हे सप्लिमेंट त्यांना गरज असू शकते किंवा ते पचवू शकतात। साधारणपणे काय होतं ना की नॉर्मली आपल्याला जे काही प्रोटीन्स लागतात ते आपण आपल्या आहारातून मिळवू शकतो। प्रोटीन सप्लिमेंट्सचं बराच वेळ काय असतं की ते पचायला जड असतात, त्याच्याबरोबर तुम्हाला खूप फायबर्स खावे लागतात, त्याच्याबरोबर तुम्हाला खूप पाणी प्यावं लागतं। जर असं नाही केलं तर ते तुमच्या किडनीला खराब करू शकतात। प्रोटीन सप्लिमेंटमुळे तुमची किडनी डॅमेज होऊ शकतात, तुम्हाला सांध्यांचे आजार, कारण नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे नत्रयुक्त जे वेस्ट पदार्थ असतात ते आपल्या शरीरामध्ये साचतात आणि त्याच्याने मग गाऊट किंवा संधिवात किंवा सांधेदुखी असे आजार पण सुरू होतात। कधी कधी असं होतं ना की ज्यांची खूप रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, HIV चे पेशंट आहे, TB चे पेशंट आहे, डायबिटीज पेशंट आहे की ज्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे, मसल मास लॉस झालेला आहे, खूप मोठ्या आजारातून एखादी व्यक्ती उठली आहे किंवा खूप दीर्घकाळ हा आजार चाललेला आहे, प्रेग्नंट वुमन आहे किंवा लहान मुलं आहे, तर त्यांना कधी कधी प्रोटीन सप्लिमेंट द्यायची गरज भासते। आणि प्रोटीन सप्लिमेंट टेम्पररी द्यायला काय हरकत नाही, पण त्या प्रोटीन सप्लिमेंट जे डॉक्टर्स देतात त्या वेगळे असतात आणि जिममध्ये जे सर्रास प्रोटीन सप्लिमेंट दिले जातात ते खूप वेगळे असतात। आम्ही डॉक्टरचे प्रेग्नंट वुमनला किंवा स्त्रियांना जी प्रोटीन पावडर देतो त्याच्यामध्ये 10 ग्राम जर ती प्रोटीन पावडर घेतली तर त्याच्यामध्ये 5 ग्राम हे प्रोटीन असतं। आणि जे जिममध्ये मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये जे प्रोटीन सप्लिमेंट दिलं जातं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रोटीन असतं, त्याच्यामध्ये क्रिएटिनिन चं प्रमाण पण जास्त असतं, तर ते किडनीच्या पेशंटला किंवा सगळ्यांनाच ते डायजेस्ट होत नाही, त्याचे साईड इफेक्ट्स होतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, आपल्या किडनीवर लोड येतं, आपल्याला संधिवात होऊ शकतो, असे खूप साईड इफेक्ट्स आहेत। तर एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय कधीच प्रोटीन सप्लिमेंटचा वापर करायचा नाही। आणि सर्वसाधारण जे आपल्याला आपलं आरोग्य मेंटेन करायचं आहे, मसल मास आपल्याला फक्त ठेवायचं, त्यांना मी सांगितलेल्या पदार्थांचा जर तुम्ही आहारामध्ये समावेश केला तर तुम्हाला तेवढं प्रोटीन मिळणार आहे। व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि असंच छान छान माहिती बरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।